टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अंबड येथे जे काही वखार चालवली जाते कोल्ड स्टोरेज, त्या ठिकाणी सेंट्रल महामंडळाने CWCने एका कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं RJVM नावाच्या, आणि त्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या टेंडरमध्ये अट होती की त्यांनी सबलेट ते करू शकतात. आणि त्याच्यानंतर त्या RJVMशी काही लोकांनी करारनामे करून नाशिकच्या काही व्यापाऱ्यांनी आपला जो कोट्यवधी रुपयांचा माल होता त्या वखार महामंडळाच्या वखारीमध्ये ठेवला कोल्ड स्टोरेजमध्ये. परंतु दर महिन्याला हे आपले जे काही नाशिकचे जे काही व्यापारी होते, हे व्यापारी सातत्याने त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे भरत होते. परंतु कॉन्ट्रॅक्टरने वखार महामंडळाचे पैसे थकवले, आणि कॉन्ट्रॅक्टरने पैसे थकवल्यानंतर तो वखार महामंडळाने कॉन्ट्रॅक्टवरती खरं तर पहिला गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, परंतु वखार महामंडळाने डिरेक्टली त्याचा लिलाव सुरू केला, आणि तो लिलाव केल्यामुळे आज नाशिकच्या व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. सदरच्या विषयाच्या बाबतीमध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील मेल पाठवलेला आहे, पंतप्रधानांना देखील एक मेल पाठवलेला आहे, आणि ह्या विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी म्हणजे अन्न व नागरी पुरवठ्याचे कन्झ्युमर अफेअर्सचे जे मंत्री आहेत त्यांना देखील मी मेल पाठवलेला आहे. आणि वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी उडवाउडीची उत्तर दिलेली आहे. त्यांनी खरं तर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, आणि त्यानंतर त्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभं राहून मी त्यांना धीर दिला की तुम्ही घाबरू नका आणि तुम्ही गुन्हा दाखल करा. व्यापाऱ्यांनी काल त्या जो कोणी कॉन्ट्रॅक्टर होता वखार महामंडळाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. माझा प्रश्न आहे की वखार महामंडळाचे जर पैसे बुडवले, किती महिन्याचे पैसे बुडवले, पैसे बुडवल्यानंतर त्या ठिकाणी माल कुठला होता, कारण तो जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे हा सातत्याने वखार महामंडळामध्ये येऊन बसत होता, तो वावरत होता, तिथं वखार महामंडळाचे अधिकारी असायचे, आणि त्यामुळे नाशिकच्या व्यापाऱ्यांनी त्याच्याकडे सबलेट करून त्या वखारीमध्ये वखार महामंडळाच्या वखारीमध्ये माल ठेवला. परंतु जर पैसे बुडवले तर व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून CWCने ह्याच्यामध्ये जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे की जो पैसे घेऊन पळून गेलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करून त्याच्याकडनं पैसे जे आहेत हे वसूल करायला पाहिजे होतं. हे पहिलं पाऊल त्यांचं असायला पाहिजे होतं. परंतु परस्पर सदर विषयाच्या बाबतीमध्ये वखार महामंडळाने ह्या विषयामध्ये आमच्या नाशिकच्या व्यापाऱ्यांचा जो माल जो आहे त्याचा लिलाव केलेला आहे, आणि त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. माझी मागणी आहे केंद्र सरकारकडे की अशा पद्धतीच्या काम करणाऱ्या वखार महामंडळाचे जे कोणी कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावरती केंद्र सरकारने तातडीने कारवाई करायला पाहिजे. आणि ह्या विषयामध्ये जे काही नाशिकच्या व्यापाऱ्यांचा जो माल आज लिलाव करण्यात आलेला आहे, उद्या 6 तारीख आहे, आणि या 6 तारखेला जे काही लोकांनी हा माल विकत घेतला आहे ते लोक त्याचा ताबा घेण्यात येणार आहे. आज 5 तारीख आहे. माझी केंद्र सरकारला राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी हस्तक्षेप करून सदरच्या विषयाच्या बाबतीमधला तो जो माल जो आहे ज्याचा लिलाव केलेला आहे तो माल कोणालाही देऊ नये. ते नाशिकच्या व्यापाऱ्यांना तो माल परत मिळायला पाहिजे. नाशिकचे व्यापारी वखार महामंडळाचे जे काही पैसे असतील ते देखील द्यायला तयार आहेत. जरी त्या ठेकेदारांना त्यांनी पैसे दिलेले होते, ठेकेदारांनी ते बुडवलेले आहे, आणि त्यामुळे नाशिकच्या व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकार आज अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना अशा पद्धतीच्या मुजोर अधिकाऱ्यांच्यामुळे आज सरकारची बदनामी होत आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकारने देखील या विषयाच्यामध्ये हस्तक्षेप करून लक्ष टाकून नाशिकच्या व्यापाऱ्यांचा जो माल जो आहे ज्याचा लिलाव झालेला तो थांबवावा आणि तो माल नाशिकच्या व्यापाऱ्यांना सुपूर्द करावा. हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटते का? कारण 3-3.5 कोटीचा माल आहे, तो अवघ्या 50 ते 60-55 लाखामध्ये त्याचा लिलाव केला जातोय. याच्यामध्ये कुठेतरी रॅकेट असावं, त्यामध्ये हा जो ठेकेदार आहे हा मोठा फरार आहे, अधिकारी त्याला पाठीशी घालतायत. अधिकारी निश्चितच त्या ठेकेदाराला पाठीशी घालतात. जर अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला पाठीशी घातलं नसतं तर त्यांनी गुन्हा दाखल केला असता. आज मला आमदार म्हणून काम करत असताना व्यापाऱ्यांना सांगायला लागलं की तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करा. PIना सांगून MIDCच्या मी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यामुळे हे रॅकेट आहे का,
ह्याच्या बाबतीमध्ये त्याच्याशी काही संगनमत आहे का त्या ठेकेदाराशी इथल्या अधिकाऱ्यांचा, की जे केंद्र सरकारचे अधिकारी आज महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये आपल्याकडे मुंबईमध्ये बसत आहेत त्यांचं काही संगनमत आहे का, साटेलोटं आहे का, ह्या सगळ्याच गोष्टीची ह्या विषयाच्या बाबतीमध्ये चौकशी व्हायला पाहिजे. आणि जर RJVMकडनं पैसे भरले गेले नव्हते तर इतके दिवस हे अधिकारी शांत का बसले होते, त्याला ब्लॅकलिस्ट केलं का हे बघायला पाहिजे. ब्लॅकलिस्ट नसेल केली तर त्याची कारणं जी आहे ही केंद्र सरकारने त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे या अधिकाऱ्याकडनं. आणि हा गुन्हा खरं तर CWCने गुन्हा दाखल करायला पाहिजे होता त्या ठेकेदारावरती, की तो पैसे घेऊन पळून गेलेला आहे हे या अधिकाऱ्यांना माहिती असताना त्यांनी त्या ठेकेदाराला पाठीशी घालून आज त्यांनी ह्या मालाचा लिलाव केलेला आहे. आणि त्यामुळे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या विषयाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी लक्ष टाकून ह्या सगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये जे काही विषय असेल त्याच्या बाबतीमध्ये कडक कारवाई आणि शासन संबंधितांना, अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदारांना करायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.